श्री स्वामी समर्थ गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या 7 गोष्टीपासून दूर राहिल्यावर आपले आयुष्य टेन्शन फ्री होईल. तर गाईज, आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहिलं म्हणजे कधीही इतकं साधं सरळ राहू नका की कोणीही येईल आणि तुमचा फायदा उचलून निघून जाईल. आजकाल आपलं साधं सरळ राहणं म्हणजे आपला मूर्खपणा ठरतो. कोणी तुमचा फायदा घेत असेल तर तुम्ही वेळीच सावध राहायला हवं. त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून द्यायला हवी आणि तेही जमत नसेल तर किमान आपण दुसऱ्यांच्या चालत अडकणार नाही इतकं आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवता यायला हवं. समोरच्याशी भिडण्याची ताकद आपल्यात जरी नसेल तरीही आपल्या अंगावर कोणी येत असेल तर तो वार रोखण्याची ताकद मात्र आपल्यात असायला हवी. त्याचबरोबर 2, इतकंही गोड बोलू नका की लोकांना वाटेल तुम्ही त्याची चापलूसी करत आहात. समोरच्या व्यक्तीसमोर तेवढेच झुकायचं जेवढी गरज आहे. गरजेपेक्षा जास्त गोड बोलणं आणि गरजेपेक्षा जास्त कोणासमोर झुकणं आपल्याला गुलाम बनवतं आणि एकदा गुलामगिरीची सवय लागली की त्यातून बाहेर निघणं कठीण होतं, कारण माणसाला गुलाम बनवल्या जाऊ शकतं पण त्याला स्वतंत्र कुणीही करू शकत नाही. स्वतंत्र व्हायचं असेल तर त्याला स्वतःला प्रयत्न करावे लागतात. इतर कोणीही त्याची मदत करू शकत नाही. म्हणून कधीही कोणाच्या मानसिक, शारीरिक किंवा इतर कुठल्याही गुलामगिरीत जाऊ नये. त्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलू नये. प्रमाणापेक्षा जास्त कोणासमोर झुकूही नये. त्याचप्रमाणे 3, आयुष्याकडून आणि लोकांकडून जास्तीची अपेक्षा कधी ठेवू नका. दोन्ही बाबतीत आपला अपेक्षाभंग निश्चितच असतो. आयुष्यात अनपेक्षितपणे घटना घडत असतात, त्यामुळे आयुष्याकडून कुठलीच अपेक्षा आपण ठेवू शकत नाही. ते अनाकलनीय असतात. आणि लोकांचं म्हणाल तर काय हो, एक वेळेस आयुष्याकडून आपण काही अंदाज बांधले तर ते खरे निघतील, परंतु कुठल्याच व्यक्तीचा काहीही भरोसा देता येत नाही. कोणी कधी आपला अपेक्षा भंग करेल, विश्वासघात करेल याची शाश्वती नाही. सगळ्यात घातक आणि अनपेक्षित प्राणी म्हणजे माणूस आहे. म्हणून अपेक्षा कमी तर दुःख कमी आणि अपेक्षा जास्त तर दुःख जास्त. त्याचप्रमाणे 4, आपली आर्थिक स्थिती बिघडणार नाही इतकंच दान आपण करायला हवं. कारण दान करण्याची ही दानत असायला हवी, तेवढी ऐपत असायला हवी. आपल्या जवळच काही नसेल तर आपण दान करणार तरी कशाचं? आणि ज्या दान करण्यामुळे आपल्याला किंवा आपल्याजवळ आपली आर्थिक परिस्थिती बिघडणार असेल, आपल्या कुटुंबाला त्याचा परिणाम भोगावा लागणार असेल, आपल्याला दान करण्याने कुटुंबाला हानी होणार असेल तर अशा दान करण्याला काहीही अर्थ राहत नाही. त्याचप्रमाणे 5, आयुष्यात मित्र असेच बनवत जा. आयुष्यभर आपल्या सोबत असतील आणि आपल्याला काही चांगल्या गोष्टी देतील, चांगली मूल्ये देतील. ज्यांच्यासोबत राहून आपलाही मान सन्मान वाढेल, आपलीही किंमत वाढेल असे चांगले मित्र मिळवा. असे चांगले मित्र मिळत असतील तरच मित्र बनवा, नाहीतर कधीही स्वतः एकटे राहणे पसंत करा. चांगला मित्र तुमच्या आयुष्यात मार्गदर्शकाची भूमिका करत असतो, तुमच्यासाठी दिशादर्शक असतो. आणि एक वाईट मित्र तुमचं आयुष्य खराब करणारा तुमचा शत्रू ठरू शकतो. मित्र बनवताना चांगले मित्र बनवावेत. तेव्हा तुम्हीच ठरवा, तुम्हाला आयुष्यात मित्र हवे आहेत का शत्रू. त्याचप्रमाणे 6, आपल्या कमतरता कुणाला सांगू नये आणि झालेल्या गोष्टींचा पश्चाताप देखील करत बसू नये. आपल्या कमतरता आपण सगळ्यांना सांगत बसलो तर त्याचा फायदा उचलणारे आपल्याला जास्त मिळतील आणि वेळ काळ बघून घाव घालतील. त्यामुळे आपल्या खाजगी आयुष्याबद्दल कधीही कोणालाही काहीही बोलू नये. जेवढी गुप्तता ठेवता येईल तेवढी गुप्तता राखावी. आणि झालेल्या गोष्टींबद्दल बऱ्याच वेळेस आपल्याला पश्चाताप होतो, परंतु त्या पश्चातापात किती काळ राहायचं आणि आपलं किती नुकसान करून घ्यायचं हे आपणच ठरवायचं असतं. एकतर आपल्या चुकांमधून शिकायला हवं किंवा आपल्या चुका नसतील तर इतरांच्या चुकांमधून तरी धडे घ्यायला हवेत.
पश्चाताप करण्याऐवजी झालेल्या चुकांमधून शिकणे कधीही चांगले असते. पश्चाताप करत बसलात तर फक्त वेळ वाया जाईल आणि झालेल्या चुकांमधून शिकाल तर पुढे जाण्याचा मार्ग दिसेल आणि पुन्हा कुठल्या चुका करण्याच्या नाही हे देखील तुमच्या लक्षात येईल. 7. कधीही या 3 गोष्टी घेण्याच्या अगोदर विचार करा किंवा उचलण्याच्या अगोदर नक्की विचार करा. एक म्हणजे कदम, दुसरं म्हणजे कलम आणि त्याचबरोबर कसम. म्हणजेच आपण एखादं पाऊल उचलत असतो, नवीन काहीतरी करण्याचा विचार करत असतो, अशा वेळेस विचार करावा. एकदा उचललेले पाऊल पुन्हा मागं घेता येत नाही. कलम म्हणजेच आपले विचार मांडण्याअगोदर, ते लिहिण्याअगोदर आपण विचार करायला हवा. आपण लिहिलेली एखादी गोष्ट एखाद्याचे आयुष्य घडवू शकते आणि एखाद्याचं आयुष्य बर्बाद देखील करू शकते. इतकी आपल्या लेखणीमध्ये ताकद असते. म्हणून कुठलाही विचार लिहिताना, मांडताना तो विचारपूर्वकच मांडायला हवा. गाईज, आजचा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा आणि असेच प्रेरणादायी मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.